आज आपण धाबा स्टाईल झणझणीत असा अख्खा मसूर कसा करायचा ते बघणार आहोत। नमस्कार, मी विद्या स्वाद फॅमिलीमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे। तर अख्खा मसूर शिजवण्यासाठी सर्वात आधी कुकर ठेवून त्याच्यामध्ये 2 ग्लास पाणी टाकूया। तर या ठिकाणी मी अर्धी वाटी अख्खा मसूर घेतलाय, म्हणजे 125 ग्रॅम अख्खा मसूर आहे। तो टाकून 2 शिट्ट्या करून घेऊया। मीडियम गॅस करून याचे 2 शिट्ट्या करून घ्यायचे। तर या ठिकाणी 2 शिट्ट्या झालेल्या आहेत। कुकर पूर्णपणे थंड झालेला आहे। तर चेक करूया आपला अख्खा मसूर शिजलाय का नाही ते। जे काही साहित्य लागतं ते मी खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देते, एकदा नक्की चेक करा। तर मसूर शिजलेला आहे। तर फोडणीसाठी कढई ठेवली आहे। 2 मोठा चमचे तेल टाकूया। यामध्येच मी अर्धा चमचा जिरे, 1 तमालपत्री, 1 दालचिनी हे सर्व एखादा मिनिटभर परतून घेऊया। गॅस मीडियमवरती करूनच आपल्याला ही प्रोसेस करायची आहे। तर यामध्ये मीडियम साईजचे 2 एकदम बारीक चिरून घेतलेले कांदे टाकते। कांदा आपल्याला रंग परतेपर्यंत किंवा चेंज होईपर्यंत आपल्याला परतून घ्यायचे। तर अशा प्रकारे कलर चेंज झालेला आहे। 2 टोमॅटो घेतलेले आहेत मीडियम साईजचे एकदम बारीक चिरून, ते टाकते। तर सर्व मिक्स करून घेऊया। तर यामध्ये 1 चमचा काळा तिखट, थोडीशी हळद, चवीपुरतं मीठ टाकूया। आणि या ठिकाणी मी तर गरम मसाल्याचा वापर करते। तुम्हाला हवा असेल तर अख्खा मसूरचा जो मसाला भेटतो त्याचा वापर केला तर अजून जरा टेस्ट चांगली होईल। तर मिक्स करून अर्धा ग्लास गरम पाणी टाकलेलं आहे। सर्व मिक्स करून घ्यायचे आणि 1-2 मिनिटं मसाला शिजवून घेऊया। 2 मिनिटांनंतर बघू शकता आपला मसाला जो आहे तो व्यवस्थित असा शिजला गेलेला आहे आणि तर्री आलेली आहे। तर सर्व मिक्स करून घेतलेलं आहे। तर यामध्ये शिजवून घेतलेला अख्खा मसूर टाकूया। आवश्यकतेनुसार तुम्ही पाणी कमी जास्त करू शकता। तर मी इथं 1 ग्लास गरम पाण्याचा वापर करते। 2 मिनिटं फक्त आपण ह्याला उकळी आणू देऊया। तर अशा प्रकारे झणझणीत असा धाबा स्टाईल अगदी साध्या सोप्या पद्धतीने अख्खा मसूर तयार आहे। माझा जर व्हिडिओ आवडला असेल तर नक्की चॅनल लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा। कमेंट्स बॉक्समध्ये नक्की सांगा आजची ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली। धन्यवाद।